हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त अगदी छान अशी हेल्दी आणि पोटभरीची रेसिपी. ही रेसिपी खाल तर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढं मस्त आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून रेसिपी बनवणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पहा, गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल ॲड केलं आहे. तेल पण छान गरम झालं आहे. आता जिरे ॲड करूया. जिरे छान तडतडली की यात एक लांबडा असा कांदा चिरलेला ॲड करूया. पहा, कांदा छान असा आपला लाल झालेला आहे. आता यामध्ये असाच लांबडा चिरलेला बटाटा साल काढून स्वच्छ त्याला चिरून असा धुवून घेतलेला आहे. आता हे पण 1-2 मिनिट छान असा फ्राय होऊ देऊया. या पद्धतीने तुम्ही भात शिल्लक राहिला तर असा बनवाल तर सगळे आवडीनं खातील. आणि मुद्दामून शिल्लक भात ठेवा असं मानते, कारण परत परत एवढी मस्त रेसिपी बनते की परत परत खाण्याची इच्छा होते. पहा, बटाटा पण छान असं व्यवस्थित परतायचा. बटाटा पण मऊ झाला पाहिजे. त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली ओली मिरची, सर्व बटाट्याबरोबर कांद्याबरोबर छान असं परतून घेऊया. हे सर्व छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये मसाले ॲड करूया. मसाल्यामध्ये मी लाल तिखट घेतले, गरम मसाला घेतला, हळद घेतली आणि थोडंसं मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे. आता हे सर्व यात ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये फोडलेले 3 अंडे ॲड करूया. यामध्ये आपण जे अंडे घेतले एका डिशमध्ये फोडून ते अंडे ॲड करूया. आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना ॲड करूया. छान परतून घेऊया. पहा, सर्व अंडे छान असं परतून घेऊया. आता आपण जे भात घेतला ते भात ॲड करूया यामध्ये. हा भात ॲड केलेला आहे. आता सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित. पहा, सर्व आपण छान मिक्स करून घेतलं. त्याला आणखी 5 मिनटं परतून घेऊया. सर्व छान परतून घेतलं आहे. आता यात अर्धा लिंबाचा रस ॲड करूया. पहा, मस्त छान असा चटपटीत आपला हा भात तयार झालेला आहे. पाहू शकता, मस्त शिल्लक राहिलेल्या भातापासून पोट भरीत असा आपण आणि खूप हेल्दी नाश्ता तयार केला आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि भात तयार आपला नाश्ता काढून घेऊया. हा, मस्त अगदी छान असा शिल्लक राहिलेल्या भातापासून आपण झटपट मस्त चटपटीत असा पुलाव तयार केलेला आहे. ते पण अंडा राईस आणि बटाटा. खूप हेल्दी आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये शिल्लक भात असेल त्यावेळेस तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पण बनवू शकता. एवढा मस्त अगदी 5 मिनटात तयार होणारा हा भात आहे. भात म्हणा, अंडा राईस म्हणा, पुलाव म्हणा, काही म्हणा, एवढा मस्त छान अगदी तयार झालेला पाहू शकता. पहा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.